इतकं ऊन असून सुद्धा आपले गुलाब बघा किती छान असे आलेले आहेत आणि आपली आहे ही छोटीशी बाग. नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि बघा किती ऊन आहे म्हणजे नाही का, झाडं वगैरे असे पूर्ण होऊन गेलेले आहेत. पण मी व्यवस्थित काळजी घेते म्हणून हे गुलाब एवढे तरी म्हणजे बरे आहेत असं म्हणावं लागेल. म्हणजे छान असे हिरवे आहेत, अजून तरी आहेत. आता पाऊस पडल्यावर अजून छान असं फुटून येतील आपले गुलाब. कारण सध्या गुलाबाचे व्हिडिओच नाही आहेत, कारण गुलाब पूर्ण म्हणजे हे झालेले आहेत, असे आहेत, इतके चांगले नाही आहेत असे आहेत. त्यामुळे कारण हिरवे खूप आहे पण फुलं कमी आहेत. तर निदान एवढे तरी हिरवे आहेत. जास्वंद आहे, थोडे थोडे फुलं पण लागत आहे त्याला. तर मी खूप अशी जास्त प्रमाणात पाण्याची काळजी घेते त्याला. आता कुठलंही म्हणजे असं उष्ण खत वगैरे मी दिलेलं नाही आहे. त्यामुळे तर असे छान हिरवेगार आपले झाडं आहेत आणि गुलाबाला त्याला फुलं पण आहेत. खूप सारं ऊन आहे. बाकीचे कसे मोठे मोठे जे झाडं असतात ना, त्यांना एवढा प्रॉब्लेम येत नाही, कारण त्याची मुळे मोठले असतात, खोलपर्यंत मुळे गेलेले असतात जमिनीत. त्यामुळे त्यांना एवढं हे नाही होत. पण जे कुंडीत असे जे आपले शोचे जे म्हणा, किंवा आपले हे जे झाडं असतात हे छोटे छोटे फुलाचे म्हणा, इतके छान असे हिरवेगार राहण्यासाठी त्याला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते आणि खूप काळजी घ्यावी लागते. खूप पाणी वेळेच्या वेळेला द्यावं लागतं. तर बघू शकता तुम्ही किती छान मोगरा तर ह्या दिवसात असतोच. मोगरा खूप छान आहे. आणि बाकीचे पण शेवंती म्हणा, किंवा अस्टर म्हणा, किंवा जास्वंद, वेगळे जास्वंद आहेत आपल्याकडे ते म्हणा. तर मी भरपूर असं खरं तर पाण्याचा जास्त मारा ठेवलेला आहे मी. कारण खूप ऊन आहे, मे महिना चालू आहे आणि इतकं सारं ऊन असल्यामुळे ना खूप म्हणजे हे होतं. आम्ही घरात म्हणजे जे याला पाणी कमी वापरतो, पण झाडांना आधी पाणी देतो. कारण आपण कसं पण ॲडजस्ट करू शकतो, पण झाडांना नाही ॲडजस्ट करता येत. त्यांना पाणी वेळेच्या वेळेला द्यावंच लागतं. तर त्यामुळे तर बघू शकता तुम्ही इतके छान असे हिरवेगार आपले झाडं आहेत. कारण खूप काळजी घेतलेली आहे त्यांची. आणि फुलं पण खूप छान असे सुंदर लागलेले आहेत. जास्वंद तर हे जास्वंद तर इतकं छोटं होतं ना, इतकं मोठं झालेलं आहे. मला ते पूर्ण घेता नाही आलं, कारण तिथे खाली ना मिरच्याचं रोप टाकलेलं आहे. त्यामुळे माझे मिरच्यावर नाही का पाय जाईल. त्यामुळे तर खूप छान असे आपले जास्वंद वगैरे खूप छान असे हिरवेगार आहेत. आणि नवीन नवीन पालवी पण आता फुटायला लागलेली आहे, कारण आमच्याकडे रात्री पण थोडासा पाऊस झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही, मोगरा म्हणा, जास्वंद म्हणा, किंवा गुलाब म्हणा. बाकीचा भाजीपाला आहे आपल्याकडं. काय आहे, कोबी आहे आता नाही का, कोबी आहे. वांगे तर गेले, वांगे फ्लावर गेले आता. दोडका आहे आणि पत्ताकोबी आहे, मिरच्या आहेत आणि हे गुलाब आहेत. तर हे पांढरं गुलाब आहे, हे पण खूप सुंदर आहे. याला तर पाऊस किंवा थंडीचे दिवस असते इतके फुलं असतात नाही पांढऱ्या गुलाबाला. एका टायमाला 100-200 फुलं असतात. इतकं छान आहे गुलाब आहे. पण उन्हामुळे बघा कसं झालेलं आहे. आणि ते आहे भाजीपाला बघू शकता तुम्ही. हे आपला दोडका आहे, पण हे काय दोडका नाही, काय सॉरी, आपलं पत्ताकोबी आहे. पण अजून तो काही मोठा होत नाही आहे, कारण ऊन खूप आहे. आणि त्यामुळे असा तो मोठा लवकर होत नाही आहे. तरी पण छान असं चाललेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता पलीकडे आपला नागवेल पण इतका हिरवागार आहे, इतक्या उन्हात इतका हिरवा आहे. आणि हे आहे जास्वंद. तर काही फांद्या न्यायच्या अशा थोडे पिवळ्या पडल्या होत्या, तर त्या कट करून टाकणार आहे मी. पण सध्या कुठलंही झाड कट करणार नाही आहे मी. अजून 15-20 दिवस तरी कुठलंही झाड कट करणार नाही आहे. जेव्हा जून महिना लागेल त्यावेळेस झाडाची कटिंग करणार आहे, कारण नवीन फुटल मग करणार. तर सध्या पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, पाणी नाही आहे. आणि ही कैरी बघा आता ही पाडायला लागलेली आहे बरं काय, पिवळी व्हायला लागलेली आहे. तर छान आंबे पण आपल्याला येणार आहेत नंतर, तर ते पण व्हिडिओ नक्कीच मी तुम्हाला दाखवेल. आणि हे बघा, तुम्हाला एक गोष्ट दाखवू का, अंजीर कोणी खाल्लं आहे बघा बरं का. एक छान असं अंजीर आलं होतं. तर काय झालं म्हणजे ते पक्षी असं खूप जोरात ओरडत होता. आणि आमच्या लक्षातच नाही आलं की ते कसं काय ते ओरडत होता. तर त्याला आहे ना म्हणजे पिकलं नव्हतं, त्यांना कळतं ते, आपल्याला नाही कळत. त्यांना कळतं ते अंजीर पिकलेलं, तर त्यांनी पूर्ण अंजीर खाऊन टाकलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते पुढं. तर बघू शकता तुम्ही, छान असं आपलं जास्वंद पण आलेलं आहे. अजून तर आहे हिरवं, इथून पुढे सांगता येत नाही काय होईल त्याचं. आणि नाही होणार, कारण आपण पाण्याची खूप काळजी घेतो. तर त्यामुळे तर बघू शकता असे पिवळे थोडे पानं पडायला लागलेले आहेत. आणि नंतर आम्ही गेलो होतो शेतात. ते बघू शकता तुम्ही, शेतात गेलो होतो तर तिथे लावलेला आहे झेंडू. कारण त्याला ठिबक केलेलं आहे, त्यामुळे आता बघू शकता तुम्ही आपला झेंडू लागलेला आहे. तर मी ज्यावेळेस लावला त्यावेळेस नव्हते, पुण्याला होते.
बघू शकता तुम्ही छान असा झेंडू आता लागलेला आहे. तर इथून पुढे आपले छान छान झेंडूचे व्हिडिओ पण येतील, कारण आपल्या शेतात लावलेला आहे हा झेंडू. तर बघू शकता किती छान असा आपण बेड वगैरे करून लावलेला आहे. आणि पलीकडे वल्ल आहे त्यामुळे आम्ही काही जास्त आत नाही आहे म्हणजे हे केलं. बघू शकता छान असा झेंडू आपला लावलेला आहे. इथून पुढे झेंडूचे पण व्हिडिओ येत जातील. तर नक्की व्हिडिओ बघत जा, व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करत जा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या. आणि शॉर्ट व्हिडिओ बघा, रांगोळीचे असतात, छान छान असतात, तर त्याला पण नक्की लाईक कमेंट करा, शेअर करा. देवघरासमोर काढण्यासाठी एकदम छोट्या रांगोळ्या असतात, एकदम सोप्या आणि झटपट काढता येणाऱ्या अशा असतात. तर सहज म्हणजे कसं आपण आता फ्लॅट बाहेर म्हणा किंवा असं थोडंसं हे असतं ना जागा, तर त्या छोट्याशा जाग्यात म्हणा असे रांगोळ्या आपण काढू शकतो. तरी बघा वातावरण कसं झालं होतं आम्हाला. खरं तर हा कालचा व्हिडिओ आहे, पण मी आज एडिट केलेला आहे आणि आज टाकलेला आहे. काल आम्हाला खूप उशीर झाला होता आणि एकदम दिवस मावळला होता, तर छान असा प्रकाश पडला होता. म्हटलं तेवढं एक दाखवावं. तर बघू शकता तुम्ही. आणि नंतर आम्ही आलो होतो घरी आलेले होते पाहुणे, त्यामुळे आम्हाला स्वयंपाक वगैरे करायचा होता म्हणून आलो होतो. तर खूप उशीर झाला होता, रानात गेलो होतो आम्ही. छान असे आपले झेंडू आता लावलेले आहेत. त्याला ठिबक आहे त्यामुळे त्याला काही उन्हाचा त्याला काही एवढा तडाखा बसणार नाही आहे. आणि बेड केलेले आहेत त्यामुळे गारवा धरून ते चालणार आहेत आता इथून पुढे. बघू शकता तुम्ही. चला आता बाय बाय. आम्ही जातो आता घरी आणि चहा पाणी घेतो. कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओला कमेंट करत जा. खूप छान प्रेम आहे तुमचं, असंच प्रेम देत राहा. चला भेटू परत.